नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर। आज एक गोष्ट जगाला सांगायची आहे, एक नांगरट मातीच्या ओंजळीतून एक शिक्कामोर्तब ओळख निर्माण करणाऱ्या भूमीबद्दल। हो, आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत। भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी आणि महाराष्ट्रातल्या, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मराठी आणि महाराष्ट्रातला, गायनाची कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर मराठी आणि महाराष्ट्रातल्या, मुठभर मावळ्यांना घेऊन मुघलांना थरथर कापवणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान, मराठी आणि महाराष्ट्रातले, भारताचे संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी आणि महाराष्ट्रातले, अजय अतुल ज्यांचं गाणं थेट हॉलिवूडच्या एल सिम्फनी ऑर्केस्ट्रात घुमतंय तेही मराठी आणि महाराष्ट्रातले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं डोळ्यात दाखवून सांगणारे लोकमान्य टिळक मराठी आणि महाराष्ट्रातले, भारतातील चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके मराठी आणि महाराष्ट्रातले, सलग 9 सुपरहिट सिनेमे देऊन गिनीज बुकमध्ये नाव कोरणारे दादा कोंडके मराठी आणि महाराष्ट्रातले, भगवद्गीतेतील तत्वज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवणारे संत ज्ञानेश्वर मराठी आणि महाराष्ट्रातले। तरीही लोक म्हणतात, हे मराठी लोक काय करू शकतात? अरे भावांनो, मातीतून सोनं पिकवायची ताकद आहे आपल्या मराठी माणसात। शब्दात तलवार, कृतीत वज्र आणि मनगटात रणभेरी आहे आपल्या रक्तात, पण आपणच बोलायला आणि या जगाला सांगायला कमी पडतो। म्हणूनच आज मिस्टर क्रिएटरच्या माध्यमातून सांगू या जगाला, मराठी म्हणजे अभिमान, मराठी म्हणजे सामर्थ्य, मराठी म्हणजे संस्कृती, विचार आणि विजयानं भारलेली इतिहासाची मशाल। प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचवा हा आवाज। उठा, बोला, लिहा आणि जपा मराठीचा झेंडा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।